गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवण धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून धरण 41% भरले आहे। त्यामुळे मनमाडकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरली आहे। वाढत्या जलसाठ्यामुळे यंदाच्या वर्षभरातील पाणीपुरवठा अधिक स्थिर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नांदगाव मनमाड मतदारसंघाचे आमदार सुहासअण्णा कांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार करंजवण धरणातील जलसाठा सातत्याने वाढत असून याचा थेट लाभ मनमाड शहराला होणार आहे। आमदार कांदे यांच्या पुढाकारातून साकार झालेली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण ते मनमाड पाणीपुरवठा योजना मनमाडसाठी वरदान ठरली आहे। या योजनेमुळे गेल्या उन्हाळ्यात प्रथमच नागरिकांना दर 3 दिवसांनी नियमित पाणीपुरवठा करण्यात आला। यापूर्वी मात्र पाण्यासाठी नागरिकांना अनेकदा महिनाभर प्रतीक्षा करावी लागत होती। करंजवण धरणातून आणलेले पाणी भारतनगर येथील अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून संपूर्ण शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरविले जात आहे। त्यामुळे नागरिकांना केवळ पुरेसेच नव्हे तर सुरक्षित पाणीही उपलब्ध होत आहे। आता पावसाचा जोर कायम राहिल्यास करंजवण धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून मनमाडच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आमदार सुहासअण्णा कांदे म्हणाले, करंजवण धरणातील वाढता जलसाठा आणि करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेमुळे शहराचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे। मनमाडकरांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या कामाची खरी पावती आहे।